पुण्याची काही आमची ठराविक मंडळी होती, त्याच्यात मी, सचिन भाऊ, नंतर सारंगजी होते, तिकडचे जे स्थानिक काही रहिवासी होते. महत्त्वाची गोष्ट हीच आहे, पुण्यात 3 प्रकल्प साधारण त्या पट्ट्यात चालू आहेत. एक म्हणजे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट, ज्याला मी रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन बोलतो. जगात कुठचीही नदीवर काम करत असताना नदीचं रुंदीकरण केलं जातं आणि खोलीकरण केलं जातं. कदाचित एकमेव उदाहरण असं असेल जे पुणे महानगरपालिका असेल, राज्य सरकार असेल, ते करतंय जगात, की मुळामुठा ही अरुंद करतात, राडारोडा टाकून म्हणजे डेब्री टाकून नदीचं पात्र छोटं करतात, कमी करतात. आणि मग हे झाल्यानंतर आपण पाहतोय, मागच्या वर्षी असेल किंवा मागच्या वर्षी असेल, पुण्यात पूर येऊन गेला. तसंच या वर्षी पण येणार आहे. आता हे सगळं काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक वर्षी पूर येईल. तर पंकजाताईंना मी, मंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की आपण स्वतः लक्ष घालावं. मी जेव्हा लक्ष घातलं होतं, आम्हाला दिसलं होतं की रेड लाईन, ब्लू लाईन ह्या सगळ्या ह्या कामासाठी बदलल्या गेल्या होत्या, खोट्या दाखवल्या होत्या. जे काही एन्व्हायरमेंट क्लिअरन्स 2018 मध्ये घेतलं होतं ते निकषच वेगळे होते आणि जे आता काम चालू आहे ते वेगळे. तर त्याला आपण स्वतः बैठक घ्यावी, याच्यावर सगळ्या खात्याने बोलवून आणि रहिवाशाने बोलवून जे काय आहे ते खरी परिस्थिती जाणून घ्यावी. तसंच दुसरं म्हणजे वेताळ टेकडीचा विषय आहे. वेताळ टेकडी ही पुण्यातली एक प्रसिद्ध टेकडी आहे. अनेक लोक तिथे सकाळी किंवा दुपारी वगैरे चालायला जातात. हिरवगार टेकडी आहे, तिथून बोगदा जातोय, फ्लायओव्हर जाणार आहे, मेट्रो जाणार आहे आणि एकंदर जिथे गरज नाहीये तिथे हे सगळ्या गोष्टी होत आहेत. आपल्याला आठवत असेल, एखाद वर्षापूर्वी सगळ्या पुणेकरांनी येऊन ह्युमन चेन फॉर्म केली होती आणि सगळ्यांनी सांगितलं होतं जर हे काम पुढे गेलं तर आम्ही कोणालाही मतदान करणार नाही, आम्ही बहिष्कार टाकू. झालं, निवडणुका होऊन गेल्या तेव्हा भाजप बोलली होती की आम्ही करणार नाही. पण आता निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या प्रकल्पाला जोर लावत आहे. त्याचे कन्सल्टंट कोण आहेत, कुठच्या पक्षाचे आहेत, हे सगळं जर आपण जाणून घेणं गरजेचं आहे. आणि परत एकदा या प्रकारची आणि या प्रकल्पाची खरोखर पुण्याला गरज आहे का, हा एक प्रश्न आहे. आणि तिसरं म्हणजे नवीन महाबळेश्वर, हे काही जे फुगवलं जातोय ते नवीन महाबळेश्वर कशासाठी, कोणासाठी, कोणी जागा घेऊन ठेवली आहे, कोणाच्या जागा हडपल्या जाणार त्याच्यात, ह्याचा अभ्यास करूनच हा प्रकल्प पुढे न्यावा. आज मुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट जाहीर केली की जे भोंगे आहेत ते भोंगे काढले जातील, जे डेसिबल सांगितले त्याच्यापेक्षा जास्त आवाजाचे जे भोंगे असतील ते सगळे उतरवले जातील, तसे आदेश सुद्धा गृह विभाग देईल. चांगलं आहे. केंद्र सरकार यांचंच आहे, राज्य सरकार यांचंच आहे, प्रशासन यांच्याच हातात आहे. तर त्यांनी प्रशासनाचं काम करावं, जे हायकोर्टची ऑर्डर त्याचं पालन व्हावं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वारंवार बैठका घेत आहेत. 100 दिवसांच्या आराखड्यामध्ये देखील त्यांचा तो विषय होता. लवकरात लवकर कसं केलं जाईल? हो, बघा, मी त्यांचं जे एकदम लगेच सत्ता गेल्या 5-6 वर्षात सापडलेलं गाव आहे त्याच्यात जाणार नाही. ते गाव जे वाढतंय त्याच्यात जाणार नाही. घराचं ते क्षेत्र आहे त्याच्यात जाणार नाही. गावाकडे रस्ते नाहीत पण 2 हेलिपॅड आहेत त्याच्यात जाणार नाही. त्यांचे काही त्याच्यात हेतू आहेत का मला माहित नाही. माझी इच्छा आहे की चांगलं हिल स्टेशन व्हावं, पण लगेच नवीन महाबळेश्वर, नवीन हे ते करण्याच्या ऐवजी तिथे काय, तिकडे स्थानिक जे आमचे आदिवासी बांधव आहेत त्यांचं काही कोणी ऐकलंय का? सगळा जो डीपी होता किंवा सजेशन ऑब्जेक्शन होते ते तर इंग्लिशमध्ये छापले होते. कोणी त्यांना जाऊन लोकली विचारलंय का? जे डीपी छापले होते त्याच्यात जी खरी परिस्थिती आहे ते दाखवलंय का? ते काही न दाखवता कोणीतरी जागा घेतल्यात, त्याच्यावर त्या शासनाने ते जागा घ्यावा पुढे पैसे देऊन. हाच प्रस्ताव असेल तर आम्ही विरोध करू. बघा, पर्यावरण प्रेमी असतील, काही नागरिकरण प्रेमी असतील, मी महाराष्ट्र प्रेमी आणि महाराष्ट्राच्या हिताचं ते बोलेन. महाराष्ट्रावरती कर्जाचा बोजा जो आहे तो वाढत चाललाय. 9,32,000 कोटींवरती हा पूर्ण कर्ज. बोजा म्हणजे ह्यांनी जो आता स्वतःचा बोजा ह्याच्यावर ठेवलेला आहे, पूर्ण जे काही वजन ठेवलेलं आहे. आपण पाहताय की कर्जाचा बोजा आहेच, पण महत्वाची गोष्ट म्हणजे हे कोणी केलं? खोटी आश्वासनं कोणी दाखवली? आणि आम्ही जर सरकारमध्ये असतो तर आम्ही लाडकी बहिणीला 3,000 रुपये करून दाखवले असते. पण आज आपण पाहतोय, काल रात्री पण मी पूर्ण ते बजेटचं डॉक्युमेंट चालत होतो. खरोखर त्याच्यात एक सुद्धा गोष्ट काही त्याच्यावर बोलण्यासारखी नाहीये. 8 स्मारक की 9 स्मारकं सांगतायत, पण ज्या स्मारकाचं, शिवस्मारकाचं जलपूजन केलेलं प्रधानमंत्री महोदयांनी, त्याच्यावर एक चकार शब्द नाही या पुस्तकीत. तसं पाहायला गेलं तर मुंबईत एक सुद्धा नवीन गोष्ट आली कुठच्याही जिल्ह्यामध्ये नवीन गोष्ट नाहीये. स्वतःच्या काही लोकांना आणि स्वतःच्या आवडत्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरना पैसे आहेत, पुढे काही नाही. उल्लेख केलेला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने जाहीरनाम्यात 2100 रुपये देऊ असं म्हटलं. हाच प्रश्न आम्ही अजित पवारांना विचारला. ते पत्रकारांचे मी ओरडले आणि आपल्या जाहीरनाम्यात आहे नाही, आम्ही कसं कुठं वक्तव्य केलं असं बोलले. आता हेच तुम्हाला सांगतो मी, तेव्हा 2100 देऊ बोलले होते, आता किती देतात? 1,500 देतात. 46,000 कोटी दाखवले होते, आता किती देतात? 33,000 कोटी. बरं, यादीत पण कपात सुरू केलेली आहे. आमची तर मागणी हीच होती काल आणि अपेक्षा ही होती की दिल्लीच्या बहिणी आणि महाराष्ट्राच्या बहिणीत फरक न होता 25 इकडच्या पण बहिणींना द्यायला पाहिजे होते. पण आज आपण बघतोय महाराष्ट्राची किंमत ते काय लावत आहेत.
महाराष्ट्राला कुठच्या नजरेतून पाहतात? नुसतं लुटायचं, छळायचं आणि फसवायचं एवढंच भाजप आणि भाजपच्या मित्रपक्षांचं धोरण आहे. यांचा एक विषय आलेला आहे, त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल कोणाचं? झाली, प्रकाश सोळंके यांची. ते म्हणाले की मी 10-12 कोटीमध्ये आमदार झालो, अनेकांना 40-45 कोटी रुपये लागतात. काही काही मर्सिडीज पण बोलतात. बघा, मी आता ही ऑडिओ क्लिप ऐकली नाहीये, पण काय आहे की वातावरण एवढं गढूळ झालं महाराष्ट्रातल्या राजकारणाचं. आणि काल पण मी कुठेतरी एकदा बोलताना हेच बोललो की आम्ही सगळे आमदार म्हणून निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून खर्च होतो, आपण सगळे आपल्या चॅनल्समधून देखील फिरत असता, सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्याच्यावर चर्चा चालली आहे हाऊसमध्ये, आमचा प्रयत्न हाच असतो की एक सकारात्मक चर्चा व्हावी. हे विधिमंडळ आहे, कायदे मंडळ आहे, ते कायद्यांवर चर्चा व्हावी. दोन्ही बाजूनी जे काही सूचना येतात, काही चांगले असतील काही वाईट असतील, चांगले असतील विरोधी पक्षाचे जरी असले तरी ऐकून घ्या, मान्य करा. महाराष्ट्र तसंच तर पुढे जाईल. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत अदितीजी आरोग्य मी काही ठराविक गाणीवर बोलत नाही. तानाजी सावंत यांच्या काळात एक अँब्युलन्सचा घोटाळा झाल्यासमोर आलाय. शेकडो अँब्युलन्स खरेदी केल्या, करोडो रुपयाच्या केल्या, एकही अँब्युलन्स दिली नाही, एकही अँब्युलन्सचा उपयोग झाला नाही, पैसा गेला पण नाही. अँब्युलन्स मला वाटतं खेकड्यांनी खाल्ले असतील. आदित्यजी सविस्तर प्रतिक्रिया अपेक्षित आहे. सविस्तर प्रतिक्रिया म्हणजे आता सविस्तर प्रतिक्रियेसाठी जे काही विषय आपल्या समोर येतात, मग तो MMRDचा घोटाळा असेल, सिस्टर कंपनीचा घोटाळा असेल, जे फ्रान्सच्या देशदूतांनी लिहिलेलं आहे, अनेक घोटाळे आम्ही आपल्या समोर आणलेले आहेत. काही काही तर मला वाटतं इकडून तिकडून CM ऑफिसमधून वगैरे पण येत असतात आपल्या हाती. पण मुख्य गोष्ट हीच आहे की या घोटाळ्यांच्या पुढे होतं काय? अधिवेशन फाळणी आणि आनंदाचा शिरा यांसारख्या योजनांना या अर्थसंकल्पातून कुठेच तरतूद नाही, त्यामुळे बंद होण्याच्या मार्गावर आहे. शिंदे गट बंद होतं का? हळूहळू ते पण होणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी लालसिंग पुरोहित त्यांनी फसवणूक केली होती. तुम्हाला येऊन भेटले. हो, त्या कुटुंबांनी मला माझी भेट घेतली त्या दिवशी. नेमकं सुरेश उर्फ भैया जोशी यांनी मराठी विरुद्ध काही बोलून दाखवलं होतं, महाराष्ट्र विरोधी काही बोलून दाखवलं होतं. पण त्याच वेळी मला ते कुटुंब येऊन भेटलं होतं. आमचे अखिल चित्रे यांनी ते कुटुंब माझ्याकडे आणलं. मी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती केली होती आणि तशी ती कारवाई पुढे झाली. मध्ये काही शायनर लोक गेलेत श्रेय ढापायला, त्यांना ढापू दे श्रेय, पण जसं त्यांनी दुकान ढापलं होतं तसं श्रेय ढापण्याचा प्रयत्न करतात. आणि तुम्हाला माहिती आहे ढापाढापी त्यांची चालू असते. पण ढापी आणि थापा मारणं हे शिंदे गटाची खासियत आहे. तसं न करता कुठेही आम्ही श्रेयवादात पडणार नाही, कुठेही एक तीळ मात्र श्रेय घेणार नाही, कारण मला ह्या घाणेरड्या गोष्टीचं श्रेय घ्यायचं नाहीये. जरी ते काम झालं असेल, मी त्या कुटुंबाला शुभेच्छा देतो. आणि तो जो कोण व्यक्ती आहे लालसिंग कोंडो आहे, तो किती दिवस आता आत राहतोय हे पण मला बघायचं. शिंदे गटाला सगळ्यात कमी निधी दिला गेलेला आहे, 3 नंबरचा निधी दिला गेला आहे. भाजपला 1 लाख कोटी आणि शिवसेनेला शिंदेला 87,000 ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. कुठेतरी डावललं गेलं असेल शिंदे गटाला. फडणवीस ने आज सभागृह में जो कार्रवाई करेंगे, स्पेसिफिक सवाल देने वाले मस्जिद पे लगाए जा रहे लाउडस्पीकर को लेकर. देखिए, मैं यही कहना चाहता हूं, पिछले 10 साल से 11 साल से केंद्र में सरकार भाजपा की है, यहाँ भी सरकार भाजपा की है, सवाल भाजपा के ही लोग उठाते हैं, जवाब भाजपा के ही नेता देते हैं. तो ये क्या सेटिंग में चल रहा है? बांग्लादेशों पे सवाल कौन उठाता है? भाजपा के ही लोग उठाते हैं, लेकिन उसी बांग्लादेश की टीम को यहाँ बुला के खेलते हैं. पाकिस्तान का केक कौन खाने जाता है? नवाज शरीफ का केक कौन खाने जाता है? भाजपा के ही नेता जाते हैं, फिर भी उन्हें पे वो बोलते हैं. आप ही का प्रशासन है, आप ही का शासन है, आप ही की सरकार है, कार्रवाई करके दिखाइए. और जो भी कानून से कार्रवाई करनी जरूरी है कीजिए ना. कौन किसने रोका है 11 साल में? लेकिन आपको सिर्फ दंगे निर्माण करने. मेरे तो यही कहना है कि अभी तक अगर आपने कार्रवाई न की हो और आप ही के अगर कार्यकर्ता बोल रहे हो कि आपने किया नहीं है, तो ये किसी और का नहीं, भाजपा के नेताओं का फेलियर है. सरकार ने क्या एकनाथ शिंदे को दरकिनार किया? ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही आहे आणि अर्थसंकल्पावर बोलण्याचा काही आहे? कोण काय झालं? दाम जास्ती झालं? ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही आहे तिथल्या अर्थसंकल्पाचा. त्यांना अर्थसंकल्प कोणी अभ्यास नाही केलाय? तुम्हाला मंत्र्यांचं ते बोलतायत, कोणाचं ते गृहराज्यमंत्री वगैरे ज्यांना उत्तर नाही देत. बघा, काय कधी कधी बाम जास्ती झाल्यानंतर अशी उत्तर येतात त्यांच्याकडून, आम्ही त्यांना उत्तर देत नाही. काय त्यांचं सगळ्याचा वयाचा सन्मान असतो आणि जे बाम पाहतात त्यांना. जो कुछ योजनाएं प्रतिशत योजना या फिर अनुदान योजना हो, इस सब योजनाओं को पैसे नहीं दिए गए, ऐसा आरोप लगा. अभी सिर्फ उनकी एक ही योजना चल रही है, सूरत भाग के जाए योजना चल रही है, शायद वापस भागना पड़ेगा उनको. धन्यवाद.